फलटणमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। तालुक्याच्या ठिकाणी निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती। फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्यातील सदस्य देखील मोर्चात सहभागी झाले होते। रघुनाथ राजे नाईक निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते। महिलांचा सहभाग या मोर्चात लक्षणीय होता। मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। मोर्चाला एवढी गर्दी होती की मोर्चाच्या सुरुवातीचे लोक तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि शेवटचे लोक ज्या ठिकाणी मोर्चा सुरू झालेला आहे त्या ठिकाणी अजूनही आहेत। एवढा प्रचंड प्रतिसाद या मोर्चाला मिळालेला आहे। या मोर्चामध्ये सहभागी झालेले मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आयोजक यांच्याकडून आपण मोर्चाविषयी जाणून घेऊयात। या फलटण तालुक्यामध्ये मराठा समाजावर जे अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जे काही खोटे गुन्हे दाखल झाले, या गुन्ह्यासंदर्भात फार मोठा असंतोष गेले वर्षानुवर्ष या फलटण तालुक्यामध्ये दुपत होता। त्याचाच एक उद्रेक असून द्या किंवा ह्या कोपर्डीसारखं जे प्रकरण घडलं आणि वारंवार मराठा समाजाच्या महिलांना किंवा इतर समाजाच्या महिलांना जो त्रास या फलटण नगरीत किंवा सातारा जिल्ह्यामधील मराठा बांधवांना होतोय, त्याचा हा परिपाक हा मोर्चाच्या स्वरूपात आहे। फलटणमध्ये घ्यायचा उद्देश एकच की फलटण नगरीचा जे ऐतिहासिक वारसा आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं, हे त्याचा मागचा उद्देश। गर्दी बघताय, बाकी जिल्ह्यात मोठी गर्दी झाली, फलटणला त्याच्यापेक्षा जास्त झाली, ह्याच्यातच आपल्याला उत्तर मिळते। आजपर्यंत मराठा समाजाने सर्व समाजाला सामावून घेऊन कामकाज केलं। त्याच समाजाला आज स्वतःच्या हक्कासाठी आज रस्त्यावर येऊन मागणी मागावं लागते। याच्यापेक्षा दुर्दैवी आज मराठा समाजावर कुठलंही नाही। फलटण मधल्या राजघराण्याचे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाऊन गेलो। तुम्ही राजघराण्यातले आहात, तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालात, काय तुमची भावना? आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, परंतु कुठल्याही समाजामुळे किंवा कुठल्याही एखाद्या कायद्यामुळे इतर समाजांचं जगणं मुश्किल व्हावं ही गोष्ट योग्य वाटत नाही। त्याच्यामुळे आम्ही याला पाठिंबा, मी स्वतः याला पाठिंबा दिलेला आहे वैयक्तिक। फलटणमधल्या तालुक्याच्या ठिकाणी निघलेल्या मराठा क्रांती मोर्चानं गर्दीचा नवीन विक्रम केलेला आहे। त्याचबरोबर सामान्य मराठ्यांबरोबर राजे निंबाळकर या घराण्यातील मराठा देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।